मागील काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचं विलीनीकरण होणार अशा प्रकारच्या बातम्या या प्रसार माध्यमांमध्ये चालू आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेबांखालती एक वेगळी राजकीय भूमिका आम्ही 2 जुलै 2023 रोजी घेतली आणि माननीय अजितदादा पवार साहेबांचं नेतृत्व मान्य करून राज्यातील अनेक लोकप्रतिनिधी, संघटनेत काम करणारे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अजितदादांचं नेतृत्व स्वीकारलं। गेल्या काही दिवसांपासून ज्या बातम्या सुरू आहेत की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडून आलेला नाही। जेव्हा केव्हा अशा प्रकारचा प्रस्ताव त्यांच्याकडून येईल त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेब, कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल साहेब, प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब आणि कोर कमिटीमधील आमचे सदस्य ज्येष्ठ नेते मग छगन भुजबळ साहेब असतील, दिलीपराव वळसे पाटील साहेब असतील, हसन मुश्रीफजी असतील, ही कोर कमिटी बसेल, त्या प्रस्तावावर विचार करेल आणि मग काय तो निर्णय घेतला जाईल। पण सध्या तरी कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव त्यांच्याकडून आला नाही। त्यामुळे नजीकच्या काळामध्ये अशा प्रकारचं दोन्ही पक्षांचं विलीनीकरण होईल, एकत्रित येईल अशी स्थिती नाही। आणि ज्या ज्या लोकांना महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेबांचं नेतृत्व मान्य असेल आणि ते मान्य करून पक्षामध्ये कोणाला जर प्रवेश करायचा असेल तर आम्ही त्यांचं पक्षामध्ये स्वागतच करतो।